नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित असाल, आपली आणि आपल्या आईवडिलांची काळजी घेत असाल. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे गेल्या 1-1.5 महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढत आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही घरीच राहिलं पाहिजे. घरीच बसून जे आहे ते अभ्यास केला पाहिजे. भरपूर जे आहे ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. घरी आपल्या आईवडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करा. स्वतःचीही कामं जी असतील ती स्वतःच करा आणि अशा प्रकारे तुम्ही आपला पूर्ण वेळ जे आहे ते घरामध्येच घालवू शकता. बाहेर पडण्याची काहीही गरज नाही. मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण उपयोजित लेखन या विभागाबद्दल तुमच्या चर्चा करत होतो. या उपयोजित लेखनामध्ये आपण जे आहे ते चर्चा केली होती तुमच्या जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन या विषयाबद्दल. जाहिरात लेखन आपण केलं, त्यानंतर बातमी लेखन या विषयावर चर्चा केली, कथालेखन या विषयावर चर्चा केली, त्यानंतर पुन्हा आपण पत्रलेखन या विषयावर चर्चा केली. आज आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो तुमच्या सारांश लेखन या विभागाची. तर पाहून घेऊया काय काय दिलेलं आहे. सारांश लेखन काय आहे, त्याला कशासाठी ते उपयोगी आहे. परीक्षेमध्ये जे आहे ते 6 गुणाला जे आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि तो पत्रलेखन या विषयाला ऑप्शनल असणार आहे. म्हणजे बघा इथे दिलेलं आहे मित्रांनो, पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोन्हीपैकी जे आहे ते प्रश्न क्रमांक 5 अ मध्येच दोन्हीपैकी कुठलीही एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. तर आपण जे आहे ते पत्रलेखन जे आहे ते पाहून घेतलेलं आहे. आज आपल्याला सारांश लेखन या विषयाची चर्चा करायची आहे. तर सारांश लेखन म्हणजे मोठ्या पॅराग्राफमधून आलेला महत्त्वाचा विचार थोडक्यात सांगणे. म्हणजे काय आहे मित्रांनो, तर परीक्षेमध्ये तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्या उतारा म्हणजेच पॅराग्राफ आणि त्या पॅराग्राफमध्ये जो आलेला महत्त्वाचा विचार आहे तो तुम्हाला थोडक्यात सांगायचा आहे. त्यानंतर सारांश लेखन म्हणजे काय, तर तिथे स्वतःची भाषा, स्वतःचे मत व स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करणे. बघा मित्रांनो, खूप जे आहे ते या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे सारांश लेखन म्हणजे काय, तर स्वतःची भाषा यानी आपका खुद का लैंग्वेज यूज़ करना है, स्वतःचे मत यानी आपका खुद का ओपिनियन वहाँ पे यूज़ करना है आणि स्वतःची अभिव्यक्ति आपका थॉट ऑफ एक्सप्रेशन जो है वो आपका खुद का वहाँ पे क्या करना है, यूज़ करना है. जैसे कि आप लोग दोस्तों यहाँ पे एक पिक्चर मैंने दी हुई है. इथे एक तुम्हाला एक चित्रपटाचं जे आहे ते एक पोस्टर दिसेल, एक फोटो दिलेला आहे. इथे सर्वांनाच माहिती आहे हा कुठला पिक्चर आहे, तर 3 इडियट्स. तर हा पिक्चर समजा तुम्ही थिएटरमध्ये किंवा चित्रपटगृहात पाहून आलेला आहात आणि पाहून आल्यानंतर तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला विचारलं की काय रे 3 इडियट्स मूव्ही कसा होता, काय पाहिलं तुम्ही त्याच्यामध्ये. तर मूव्ही जो आहे तो 3 तासाचा असतो, चित्रपट जो आहे तो 3 तासाचा असतो. पण तुम्ही 3 तास पूर्ण त्या मित्राला तुमच्या स्टोरी सांगत बसणार आहात का, तर नाही. तुम्ही शॉर्टमध्ये ती स्टोरी सांगता की अरे असं असं आहे, 3 मित्र असतात, एकाचं नाव असे तिघांची काही नावं आहेत काहीतरी आणि त्यापैकी जे आहे ते या चित्रपटामध्ये बऱ्याचपैकी शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते सांगितलेलं आहे आणि कशाप्रकारे जे आहे ते तिघा मित्रांची जोडी आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही काय काय करता, त्यामध्ये चर्चा करता. तर थोडक्यात जे आहे ते तुम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाची करना, या मूवी की थोड़क्यात माहिती अपने दोस्तों को जो है वो शॉर्ट में इन्फॉर्मेशन जो है वो इस मूवी की दोगे. एक्झॅक्टली उसी तरह से तशाच प्रकारे मित्रांनो हा सारांश लेखनाचा विभाग आहे. तर सारांश लेखनामध्ये काय दिलेलं जाईल मित्रांनो तुम्हाला, तर दिलेल्या परिच्छेदाचे एक परिच्छेद म्हणजे एक पॅसेज दिला जाईल. पॅसेज एक पॅराग्राफ जो है वो दिया रहेगा. तर दिलेल्या परिच्छेदाचे वाचन, सारांश लेखनाच्या इथे पायऱ्या दिलेल्या आहेत. पायऱ्या मतलब स्टेप्स दी हुई दोस्तों यहाँ पे. काय दिलेलं आहे, तर दिलेल्या परिच्छेदाचे वाचन. दिलेल्या परिच्छेदाचे वाचन मतलब जो भी पैसेज है उसको केयरफुली आपको रीड करना है. उसके बाद क्या करना है, परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे. आशय दैट मीन्स उसका कोर एरिया क्या है, उसका क्रक्स क्या है, ये आपको जो है वो समझने की ज़रूरत है. देन मध्यवर्ती विचार जाणून घेणे, यानी उसका सेंट्रल मैसेज जो है वो एकदम सेंट्रल मैसेज जो है वो सेंट्रल पॉइंट जो है वो आपको यहाँ पे उसका समझ लेना है कि क्या एग्जैक्टली वो पैराग्राफ वो पैसेज जो है वो बोलना चाहता है. त्यानंतर समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणे. जो भी आपको समझा है उसमें से वो शॉर्ट में आपको जो है वो क्या करना है, यहाँ पे लिखना है. जैसे कि मैंने अभी आपको बताया कि 3 इडियट्स ये 3 घंटे की मूवी देखने के बाद आप आपके दोस्तों को
5 से 10 मिनट में पूरी मूवी जो है वो समझा रहे हो। तो उसी तरह से दोस्तों ये जो सामने आपके पैराग्राफ जो भी आएगा, पैराग्राफ का उसका एग्जाम्पल किस तरह से ये करना है, ये सब जो है हम लोग आगे डिस्कस करेंगे, लेकिन ये जो है वो पॉइंट समझने की बहुत ज़रूरत है। टिप यहाँ पे एक नोट दिया हुआ है, क्या नोट है, कमीत कमी शब्दात सारांश लिहिणे, कम से कम शब्दों में आपको सारांश जो है वो लिखना है व त्यातून परिच्छेदातील आशयाचा पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्त्वाचे आहे। मतलब क्या है यहाँ पे कि वो जो आप लिखोगे उसका मतलब जो भी पैराग्राफ दिया हुआ है उसका शॉर्ट में आपको जो है वो उसका समरी जो है वो लिखना है। सारांश लेखन को ही जो है वो आपको सभी को मालूम है समरी जो है वो क्या है बोलते हैं। तो समरी जो है वो लिखना बहुत इम्पॉर्टेंट है यहाँ पे। तो जितना हो सके उतना शॉर्ट में, लेकिन वो जो पैराग्राफ है मतलब जो बड़ा पैराग्राफ है उसकी सारी बातें जो है यहाँ पे क्लियर होनी चाहिए। त्याच्यामध्ये म्हणजे मोठ्या पॅराग्राफमध्ये मोठ्या परिच्छेदामध्ये जे काही दिलेलं आहे ते संपूर्णपणे तुमच्या त्या छोट्या परिच्छेदात आलं पाहिजे। तर या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती विचार जाणून घ्यायला हवा आणि स्वतःच्या शब्दात तो तुम्हाला मांडायचा आहे। मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती विचार याच्याबद्दल मी मागे चर्चा केली की मध्यवर्ती कल्पना म्हणजे एक सेंटर जो कोर एरिया है, उसका जो क्रक्स है वो आपको जो है वो क्या करना है, उसको पहचानना है। त्यानंतर मित्रांनो पुढे आपण चर्चा करूया सारांश लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे। सारांश लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जेव्हा तुम्ही सारांश लेखन करायला घ्याल, जब भी आप जो है वो सारांश लेखन समरी राइटिंग लिखने लोगे तो क्या इम्पोर्टेंस पॉइंट जो है वो समझने की ज़रूरत है, ये आपको ध्यान में यहाँ पे देना है। तर बघा मित्रांनो काय मुद्दे दिलेले आहेत, उतारा काळजीपूर्वक नीट वाचा। जो भी आपका पैसेज है वो आपको केअरफुली जो है वो सबसे पहले रीड करना है। त्यात महत्त्वाचे काय सांगायचे आहे किंवा त्यात कोणता विचार मांडला आहे हे ठरवा। त्यात महत्त्वाचे काय सांगायचे आहे मतलब इम्पोर्टेंस क्या बात वो बताना चाह रहा है पैराग्राफ, या फिर राइटर जो है वो इम्पोर्टेंट क्या बताना चाह रहा है ये आपको समझना ज़रूरी है। और क्या उसने सोच वहाँ पे रखी है, कोणता विचार मांडला है, विचार म्हणजे उसकी सोच क्या है ये आपको जो है वो डिसाईड करनी है। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी उतार्यात आलेले वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द सारांश लेखन करताना वापरू नका। म्हणजे काय मित्रांनो, उतार्यात आलेले वाक्प्रचार, वाक्प्रचार मतलब हम लोग को मालूम है मुहावरे जिसको हम लोग बोलते हैं, म्हणी यानी कहावतें। अलंकारिक शब्द दैट मीन्स जो है वो अलंकार आपण जे आहे ते मागच्या तासिकेमध्ये मागच्या वर्षी जे आहे ते शिकलो। तर अलंकाराचे शब्द जे आहे ते तुम्हाला वापरायचे नाही आहेत या ठिकाणी सारांश लेखन करताना। परिच्छेदामध्ये दिलं असेल पण तिथून काही तुम्हाला कॉपी करायचं नहीं है। बहुत लोग क्या करते हैं दोस्तों कि पैसेज दिया रहेगा उसका अगर आपको समरी लिखना है तो समरी लिखते वक्त क्या करते हैं कि आपको पहली एक दो लाइन, बीच की 1-2 लाइन और लास्ट की एक दो लाइन ऐसा लिख के क्या कर देते हैं वो सारांश लेखन लिख देते हैं। तो ऐसे नहीं करना है दोस्तों, आपको कोर एरिया जो है उस पैसेज का समझना है, उसके बाद ही जो है वो आप लोग क्या कर सकते हो, आप जो है वो पैराग्राफ जो आपका जो है वो सारांश लेखन कर सकते हो, आप जो है वो पैसेज बना सकते हो। उतारा साधारण किती शब्दाचा आहे हे पहा। आपका जो मेन पैसेज है वो कितने शब्दों का है ये पहले देखो। शब्दों का कितने शब्द दिए हुए हैं, 50 से 60 शब्दों जो है वो दोस्तों दिए होंगे, तो वो आपको समझना है कितने शब्द दिए हुए हैं, तो इतने शब्द दिए हुए हैं तो उसका एक तृतीयांश दैट मीन्स 1/3 जो है वो आपको क्या करना है, 1/3 करते वक्त कितने वर्ड्स आपके होने चाहिए, है ना। 50 to 60 वर्ड है, उसका 1/3 करो। 1/3 कैसा करते हैं ये आपको दोस्तों पता ही होगा कि 1/3 में मतलब एग्जैक्टली नहीं कि 1/3 ही होना चाहिए, थोड़ा ऊपर नीचे होगा, वर्ड्स हो गए तो भी चलेगा, कोई इशू नहीं है, बट 1/3 आपको जो है उसका करना है। एकाच 3 असं जे आहे ते तुम्हाला त्याचा परिच्छेदाचं रूपांतर छोट्या परिच्छेदात करायचं आहे। उतार्यातील विचार कमी शब्दात सांगायचा हे ठरवा। जो भी पैसेज में जो सोच दी हुई है वो सोच कम से कम शब्दों में आपको जो है वो समरी में लिखनी है। विचारले असल्यास शीर्षक द्या मतलब अगर पूछा होगा, उन्होंने अगर बोला होगा कि इसको जो है वो प्रॉपर आपको टाइटल भी देना है तो आप टाइटल भी जो है वो उसको दे सकते हो। ये तो पूछते नहीं है, अगर पूछ भी लिए तो आपको याद रखना है कि शीर्षक मतलब जो है वो टाइटल जो होता है, टाइटल जो अगर देने बोलेंगे तो टाइटल भी आप लोग जो है वो दे सकते हो। यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा एक सारांश लेखनाची नमूनाकृती, एक एग्जाम्पल जो है वो सारांश लेखन का दिया हुआ है। क्या दिया हुआ है चलो देख लेते हैं अपन, हम लोग यहाँ पे रीड भी कर लेते हैं।
देखो इस तरह से एक पैसेज दिया होगा और ये पैसेज को देख के जो है वो आपको क्या करना है, एक समरी जो है वो उसकी लिखनी है। मैं पहले बता देता हूँ, देखो ये बड़ा पैसेज है दोस्तों, और यहाँ पे जो है वो इसकी क्या दी हुई है, एक समरी जो है वो दी हुई है, एक सारांश जो आहे त्याचा इथे दिलेला आहे। बघा किती किती वाक्य तिथे, 1 2 3 4, फक्त 4 ओळीमध्ये काय केलेलं आहे तो सारांश लेखन तुम्हाला लिहिलं आहे। आणि इथं जर बघितलं तुम्हाला तर तुम्हाला 8-10 जे आहे ते ओळी तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर याचं काय करायचं आहे, तुम्हाला शॉर्टमध्ये जे आहे ते एक परिच्छेद जे आहे ते बनवायचं आहे। तर बघूया आपण काय काय दिलेलं आहे मित्रांनो, वाचून घेऊया आणि वाचल्यानंतर समजून पण घेऊया। उतारा समजणं खूप गरजेचं आहे, त्यानंतरच तुम्ही काय लिहू शकता, त्याचा सारांश लिहू शकता। काय दिलेलं आहे बघा, अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे। अहिंसा एक फार मोठे मूल्य आहे। नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये, नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। पण हिंसा म्हणजे तरी काय, जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे एवढीच हिंसेची व्याप्ती नाही। मन दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेची रूपे आहेत। महात्मा गांधींनी अहिंसेचा प्रयोग केला। बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले। इतकी वर्ष तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजयी झाले। दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागला आहे। माणसाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता त्यांच्या राजवटीविरुद्ध लढा द्यायला गांधीजींनी शिकवले। तर मित्रांनो या ठिकाणी कशाबद्दल दिलेलं आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, अहिंसा। आपण बऱ्याच जे आहे ते चित्रपटामध्ये गांधीजी जे आहे ते गांधीजीचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्वातंत्र्य लढ्यामधलं हे हत्यार होतं असं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। तर या ठिकाणी अहिंसेचं महत्त्व जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो। तर हे जे तुम्हाला जे काही तुम्हाला समजलं असेल तर अहिंसा हे एक फार मोठे मूल्य है, एक बहुत अच्छी जो है वो एक मॉरल जो है वो चीज़ है। नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये, नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। पण हिंसा म्हणजे काय, तो हिंसा मतलब क्या, तो जीवानिशी मारने, जान से मार देना किंवा दूसऱ्याला शारीरिक इजा करने एवढीच हिंसेची व्याप्ति नहीं। दूसरों को मार देना, दूसरों को जो है वो शरीर को जो है वो उसको दुख पहुंचाना, इतना ही हिंसा नहीं है। तो दोस्तों हिंसा मतलब क्या है, तो मन दुखावने, मन को दुखा देना, टोचून बोलने, दूसरे को बुरा लगे ऐसा बोलना, अपमान करना, दूसरे का इंसल्ट करना, हिनवने, कुछ भला बुरा उसको बोल देना, आनंद हिरावून घेणे, उसका जो है वो खुशियाँ जो है वो छीन लेना, ये सारी क्या है, हिंसेची रूपे आहेत। यही सब जो है हिंसा के रूप है। महात्मा गांधी ने अहिंसा मोटा प्रयोग किया। महात्मा गांधी जी ने अहिंसा का जो है वो बहुत बड़ा प्रयोग जो है वो किया। बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले। एक बहुत बड़ी ब्रिटिश सत्ता को जो है वो क्या करना पड़ा, अहिंसा के सामने उनको झुकना पड़ा। इतकी वर्ष तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजय झाले। नेल्सन मंडेला भी जो है वो बहुत दिनों तक, बहुत सालों तक जो है वो क्या थे, जेल में थे, लेकिन उनको भी जो है वो छोड़ना पड़ा। दक्षिण अफ्रीका कृष्णवर्णीयांना न्याय मिलने लगा। दक्षिण अफ्रीका में जो काले लोग थे उनको भी जो है क्या मिलने लगा, अभी न्याय मिलने लगा है। न्याय मिला। माणसाबद्दल द्वेष व तिरस्कार न वाटता त्यांच्या राजवटीविरुद्ध लढा द्यायला गांधीजीने शिकवले। मतलब माणसाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार, किसी भी इंसान के बारे में कोई द्वेष और ना ही तिरस्कार ना करते हुए त्यांच्या राजवटी विरुद्ध लढा द्यायला गांधीजीने शिकवलं। उनकी जो भी राजवट म्हणजे उनका जो भी रूल था, जो भी पावर थी उनको, उसके अगेंस्ट में जो है वो लड़ना, जो है वो अहिंसा के साथ जो है वो लड़ना, ये गांधीजी ने जो है वो सिखाया। तो ये दोस्तों पूरी तरह से अहिंसा का इम्पोर्टेंस यहाँ पे दिया हुआ है। तो देखो अभी यहाँ पे इसका किस तरह से जो है वो सारांश निकाला हुआ है। तो हमने देखा पहले दोस्तों कि क्या दिया था, पहले हिंसा का इम्पोर्टेंस, अहिंसा का इम्पोर्टेंस दिया हुआ है। कोणालाही ठार मारने ही हिंसा, और हिंसा के बारे में भी जो थोड़ा बहुत बताया था वहाँ पे, कोणालाही ठार मारणे ही हिंसा आहे। त्याप्रमाणे कोणालाही दुखावणे, अपमानित करणे ही पण हिंसाच आहे। लेकिन उसी तरह से किसी को भी मारना, दुख पहुंचाना, ये भी क्या है, हिंसा ही है। महात्मा जी ने अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा यशस्वी लढा दिला। महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लड़ा दिला। महात्मा गांधी जी ने उस टाइम पे, उनके टाइम पे जो ब्रिटिश पावर थी उनके खिलाफ जो है वो क्या किया, उनके खिलाफ जो है वो उन्होंने लड़ाई की। किसके जोर पे ऊपर, तो अहिंसेच्या बळावर, मतलब अहिंसा
अहिंसा को पावर मान के, अहिंसा को जो है वो अपना हथियार लेके जो है वो उन्होंने क्या किया, उनसे लढाई की। उसी तरह से दोस्तों नेल्सन मंडेला के बारे में थोडा दिया तो इसलिए देखो, नेल्सन मंडेला यांनीही अहिंसात्मक मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील अन्याय पीडितांना न्याय मिळवून दिला। नेल्सन मंडेला ने भी दक्षिण अफ्रीका के जो काले लोग थे, अन्याय पीड़ित मतलब जिनके ऊपर अन्याय हो रहा था, उनको जो है वो क्या करके दिया है, उनको न्याय मिला के दिया, यानी जस्टिस मिला के जो है वो दिया है, न्याय मिळवून त्यांना दिला। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी सारांश जे आहे ते थोडक्यात जे आहे ते जेवढ्या कमी शब्दात होईल तेवढ्या कमी शब्दात जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे सारांश लेखन लिहू शकता। तर याची जी काही नमुनाकृती आहे, जी काही वर्कशीट असेल मित्रांनो, ती मी तुम्हाला सेंड करेल। त्यामध्ये जे आहे ते सारांश लेखन जे आहे ते दिलेलं असेल, ते सुद्धा तुम्ही करून घ्यावं। आणि याच्यापैकी कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल, डाऊट असेल, काय करायचं, तर तुम्ही मला जे आहे ते या ठिकाणी खाली जे आहे ते कमेंट करू शकता, कमेंट बॉक्समध्ये लिहून जे आहे ते पाठवू शकता, म्हणजे मला त्याचं उत्तर देता येईल। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कृपया करून आपले प्रश्न विचारा, जेणेकरून आम्हाला तुमचे उत्तरं जे आहे ते देता येईल। धन्यवाद, थँक्यू सो मच।